या स्पर्धेला ही 3 आवाज नक्कीच आजच्या रात्रीमध्ये तुम्ही ऐकलीत। सामन्याला होती सुरुवात सेकंड राउंड मधला हा पहिला सामना। पहिलाच बॉल पॉवर प्ले सुरू आहे, इनफिल्डच्या वरून क्लिअर केलाय, बॉल पडला गेलाय तो म्हणजे स्वीपर कव्हरला टप्पा पडल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवरती धमाकेदार सुरुवात, चौकार। तौसिफ पटेलच्या विरोधात हा पहिला चौकार आलाय। सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये डावाला चौकाराने। यावेळेला अजून एक स्लॉक स्वीपचा देखना फटका गॅप मध्ये, बॉल आत्ता चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅकचा हा दुसरा 4। बॉल ऑन साइडला। असे बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला जीवनदान नव्हे तर तुम्हाला मागणे ठरवत असतात। बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आजच्या या तिसऱ्या नाईट मधला हा पहिला चौकार, हॅट्रिकचा कारनामा तौसिफ पटेलच्या विरोधात हा आलाय तो म्हणजे तेजस पाटीलचा तिसरा चौकार। टॉप ऑर्डरला तेच बॅट्समन पाठवले जातात जे आपल्या टीमसाठी सर्वोत्कृष्ट खेळ खेळण्यासाठी जाणले जातात। काय फटका पाहायला, लागोपाठचा तिसरा चौकार। आता ही फटका सुंदर, सुपर बॅटिंग, काय परफेक्टली टाइम, बॉलचा लाटीपेक्षा कव्हर, बॉर्डर लाईनच्या बाहेर चौथा चौकार। विरोधात 4 चौकार लागल्यात आणि टीमची धावसंख्या 16। अजून एक, परंतु फिल्डर त्या ठिकाणी ट्रॅप रचले गेलंय आणि आता खऱ्या अर्थाने ही लागेल झोप। तिथे फिल्डर पाहायला मिळाले ते म्हणजे साकीब पटेल, त्याच्या हातामध्ये जेल सुपर्ब आणि पहिला फलंदाज इथनं बाद। भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या टीमच्या माध्यमातून वळवण्याचा प्रयत्न करत असतो। हा प्रयत्न सुंदर राहिला। 4 चौकाराने सुरुवात झाली, धावा बनल्या होत्या 16, 4 बॉलमध्ये ज्या बनवल्या गेल्या। तर रोहित पाटील कोल्हाडी यांचा वाढदिवस आहे, त्याने त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा। इथे आमचे विघ्नेश पाटील वल्लभ, गोल्डमॅन गणेश पाटील आणि राकेश दादा, एकच वादा राकेश दादा, आमचे राकेश पाटील यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा। धावसंख्या 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी गमावला गेलाय। मागच्या मॅच मध्ये तेजस पाटीलचे 3 विकेट तुम्ही पाहिले, त्याच तेजस पाटीलने सुरुवात केली 4 चौकार आणि तो बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सागर पाटीलच्या बॅटमधून सिंगल,
मिळाली होती, स्ट्राईक रोटेट झाली होती आणि तो स्ट्रायकिंग एंडवरती आला असेल, पण तो दुसऱ्या ओव्हरमध्ये धीरज म्हात्रे. राऊंड द विकेटने ताकदीने खेळायचा होता, टप्पा पुढे ठेवण्यात आला, लेन थोडीशी पुढे ठेवली, वेगावरती थोडंसं नियंत्रण होतं, कारण या बॉलवरती एक्स्ट्रा एनर्जी धीरज म्हात्रेने बिल्डअप केली, कारण समोर डावखोऱ्याचा बॅट्समन आहे, माहिती की त्याच्या परफेक्टली फ्लोवरती बॉल पडला तर कदाचित बॉल बाहेर जाऊ शकतो. आणि रात्र तिसरी आहे, या मॅचमध्ये वाचायचं असेल ना तर असाच कमबॅक करावा लागेल धीरज म्हात्रेला. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा बीट केलंय, आता ऑप्शनवरती परफेक्टली हलक्या पद्धतीने थोडीशी लेथ मागे खेचली गेली आणि बॅक टू बॅकचा हा दुसरा चेंडू डॉट. पण क्रिकेटमध्ये वार पलटवार अप अँड डाऊन्स हे होत असतात, परंतु त्या अप अँड डाऊन्समधनं आपल्याला काय शोधायचं आहे तर विजयाचा रस्ता. आणि तो विजयाचा रस्ता शोधत असताना ना भरपूर साऱ्या वाटा वेगळ्या दिशेने जात असतात, परंतु आपल्याला विजयापर्यंत जाणारी वाट शोधावी लागते आणि ती शोधतोय सध्या तरी धीरज म्हात्रे. राऊंड द विकेट कुलवट टापाचा बॉल, तिसरा लागोपाठचा, हा खऱ्या अर्थाने सुंदर चेंडू आणि इथनं फलंदाज होईल बाद. लागणार झटका दुसरा सागर पाटीलच्या स्वरूपात संघ किरवलीला. आधी फ्रंटफूटला गेले, त्याच्यानंतर बॅकफूटला आले. माहिती धीरज म्हात्रेचा बॉल अगदी आपल्यासाठी घातक ठरतोय. शेवटच्या क्षणाला बॅटचा जो चेहरा होता तो चेहरा हलक्या पद्धतीने क्लोज केला, परंतु क्लोज करत असताना बॅटचा हलकासा संपर्क त्या ठिकाणी झाला विकेट किपरच्या हातामध्ये तो बॉल आणि इथनं विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. आता सुरुवात पाहिली तर संघ किरवलीच्या बाजूने झाली, अपोजिट होता संघ स्टार ओव्हर. माहिती पहिल्याच ओव्हरमध्ये जो कारनामा केला, 4 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले तेजेश पाटील, तो बाद झाल्यानंतर कदाचित जर प्रेशर टाकला तर या मॅचमध्ये सुरुवातीच्या षटकाचा प्रेशर कुठे तरी जाईल. पहिली विकेट आली तेजेश पाटीलची हातात आणि त्याच्यानंतर दुसरी विकेट सागर पाटीलची धीरज म्हात्रेच्या खात्यावरती आले. धावसंख्या 17 वरती 2 गडी बाद. बॉल तयार. ओव्हर द विकेट, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परफेक्टली गॅपमध्ये, परंतु काय सुंदर फिल्डिंग झाली. समरा पटेल त्या ठिकाणी होते, बॉल बघितला समोर, अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका होता, परंतु समोर लॉफ केले गेलेला बॉल नजरेने पाहिला, थांबला फिल्डर, थोडासा बॉलवरती उसळी घेतली, ब्लॅक स्क्रीन समोर चेंडूला अडवलं गेलं आणि या एका धावसंख्येने टीमची धावसंख्या 18. अजूनही ना काही घडलं बिघडलेलं नाहीये, कारण जो षटक मागडा होता त्या मागड्या षटकाला गाळलं गेलंय. आता धीरज म्हात्रेने फक्त एकच धाव त्याने खर्च केली आहे. या वेळेला ऑनसाईडला खेळ, त्या स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअरला फिल्डर आहे, टप्पा पडला दुसरा, उचलला गेलाय, ज्याच्या पायांवरती ऑरेंज शूज आहेत त्या फिल्डरने अडवला गेला चेंडू. बॉलवरती मिळते सिंगल, टीमची धावसंख्या 19. या षटकामध्ये ना अजिबात प्रेशर नाहीये, कारण सुरुवातीचे 2 डॉट बॉल, विकेट आले 3 बॉल डॉट अप आपण म्हणू शकतो, त्याच्यानंतर 2 सिंगल आल्या, म्हणजेच या षटकामध्ये 1 विकेट 2 डॉट बॉल 2 सिंगल या षटकामध्ये खर्च केला धीरज म्हात्रेनं. या वेळेला कट केलाय, दिमागाचा जास्त वापर, सुंदर फटका, अगदी तंत्रशुद्ध दिमागाचा वापर आणि हा बॉल पाठवला गेलाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटक संपलं चौकाराने आणि या चौकाराच्या साह्याने 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना 23 ओम नर्मदेश्वर किरवली. तर इथे आपण पाहतो व्यासपीठावर नरेश पाटील धरणा, काशीनाथ ढोंगरे ढोंगऱ्याचा पाडा, अनिल ढोंगरे ढोंगऱ्याचा पाडा, प्रफुल्ल फडके ढोंगऱ्याचा पाडा आणि तुळशीराम ढोंगरे ढोंगऱ्याचा पाडा या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक 2024 ही रात्र तिसरी आहे. या तिसऱ्या रात्रीमध्ये जे प्रेक्षक सध्या तरी PTCच्या माध्यमातून आम्हाला ऐकतात, या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सध्या तरी भागीदारी टिकवावी लागेल, कारण दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झालाय. विवेक म्हात्रेचं षटक सुरू झालं, ऑफस्टंपवरती चेंडू फेकलाय, पंचांचा आमच्यापर्यंत इशारा आला की हा व्हाईट बॉल, त्यांनी हात खुळे केले, सांगितलं गेलं की अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये या ठिकाणी ॲड होईल. खूप सुंदर लेखन सध्या सुरू आहे प्रेम पाटीलचं.
सुंदर टेलिकास्ट PTCचं चालू आहे. अनिल टेंबे सर, वल्लभ, सुनील तांडेल सर सध्या तरी पंचांची इथनं चोख भूमिका या ठिकाणी बजावत आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आम्हाला इशारा दिला गेला की इट्स व्हाईट बॉल 24 आणि सध्या तरी प्रेक्षक 500च्या वरती या मॅचचा आनंद घेत आहेत. अजून एक व्हाईट बॉल. हे अवांतर जे बॉल असतात ना ते अगदी स्लो पॉयझन सारखे असतात, जिथे तुम्हाला पुन्हा बॉल टाकावा लागतो, समोरच्या टीमला एक्स्ट्रा धावही मिळते. मग या एक्स्ट्रा धावीच्या नंतर एखादा मोठा फटका आला ना मग तो ऑलरेडी दबाव पडलेला असतो तो जास्त वाढतो गोलंदाजांवरती. टीमची धावसंख्या 25. यावेळेला बॉल मध्ये होता परंतु जवळपास फिल्डर नव्हता. टप्पा पडला, बॉल डायव्हर्ट झाला, थर्डमॅनने त्या ठिकाणी अडवला गेला. सेकंडचा कॉल नव्हता कारण ही रिस्की सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली आहे आणि टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती. जे षटक धीरज मात्रेचं राहिलं ना ते या मॅचमधलं दबावाचं टर्निंग पॉईंट षटक राहिलं, कारण फक्त धावा खर्च केल्या धीरज मात्रेनं आपण पाहिलं तर 6. या षटकामध्ये आत्तापर्यंत एकच चेंडू फेकलाय, धावा खर्च झाल्या 3. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तब्बल धावा 17 आल्या, जिथे 4 चौकार आपण पाहिले ते तेजस पाटीलचे. स्ट्रायकिंग एंडला रोशन पाटील. उभो पिच बॉल उचलला गेलाय, एलिव्हेशन कमी, फिल्डर डाऊन दी बॉल परफेक्टली, बॉल खाली आले आणि विकेटचं पतन सम्राट पटेल त्या ठिकाणी पाहायला मिळाले. तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर, लागणारा झटका तिसरा टीम ओम नर्मदेश्वर किरवलीला. जंगली रमी, जास्त अधीन जाऊ नका, कधी तुम्हाला क्षणात भिकारी बनू शकतो हे कळणारही नाही, कारण आपण भरपूर अशा गोष्टी पाहिल्या तर आमच्या विभागामध्ये भरपूर असे आहेत. एकाने तर पर्सनल लोन 12 काढले होते, तब्बल आईचं सोडा बापाची चेन ठेवली होती. त्याच्यामुळे जंगली रमी याच्या भांगडीत मित्रांनो पडू नका. जो पैसा आहे तो पैसा नाही, तुम्हाला खेळायचं असेल तर इन्स्टॉल करा, त्यातूनच पैसा मिळतो, त्यात खेळा. ते पैसे गेल्यानंतर पुन्हा डाउनलोड करा आणि पुन्हा फ्री आलेल्या पैशामध्ये खेळा, परंतु स्वतःचे पैसे टाकू नका. विवेक मात्रे, विकेट मिळाली आहे. बॉल आपण पाहिले गेले तर 2 फेकले गेल्यात, 3 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. परंतु महत्त्वाची बाब हीच आहे की जो विकेट आलाय ना तो अतिशय सुरेख टायमावरती आलाय, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 26 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये ज्या धावसंख्या वाढल्या होत्या ना त्यांना रोख लावण्यासाठी हा विवेक मात्रेचा षटक ही या ठिकाणी टर्निंग पॉईंट ठरेल, पण तो सांगत शकत नाही. क्रिकेट अनिश्चिताने भरलेला खेळ, कधी काय होईल याचा कधी नेम नसतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल पाटील. कुलवट टप्प्याचा बॉल बचावात्मक खेळले, बॉटमॅनचा वापर, बॅट अँड पॅडमधून चेंडू बाहेर काढला, परंतु डीपमध्ये बॉल जाण्या अगोदर मिड ऑफने अडवला गेला. मिळते सिंगल, सिंगलने स्ट्राईक झाली. रोटेट जी अनिलकडे स्ट्राईक होती ती आता प्रशांतकडे जाईल. टीमची धावसंख्या 27. 2.3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 विकेट मैदानाच्या बाहेर डगआउटमध्ये बसलेले आहेत. उचलण्याचा प्रयत्न जास्त ताकद लावू शकला नाही, ऑन साईडला चाललाय. अलोंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये, फिल्डरने अडवला गेला डीपमध्ये लॉंगॉनला, ज्या ठिकाणी धीरज होते. मिळतीये सिंगल, सिंगल. टीमची धावसंख्या 28. सध्या तरी या स्पर्धेमध्ये ना अनेक सारे प्रेक्षक जुळल्यात. नुकताच आम्ही आकडा बघितला, 500च्या वरती आकडा होता आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जो क्रिकेट खेळ सुरू आहे त्याला PTCच्या माध्यमातून आनंद दिला जातोय. यावेळेला काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, अपील तर झाली आहे कॉडबँडची, परंतु सहमती आहे पंचांची. आमच्या कानापर्यंतही नक्कीच आवाज आला होता, तो म्हणजेच कडेचा, परंतु ती शहानिशा पंचाने या ठिकाणी केली, परंतु कसला आवाज तो आम्हालाही प्रश्नचिन्ह होता. त्याच्यामुळे आम्हीही गप्प राहिलो, कारण कधी कधी खेळत असताना ग्रीप असेल, जर केलपट्टीवरती बॅटी ड्रिल झाली त्याचाही आवाज येत असतो. सो पंचांनी जो डिसिजन दिला गेलाय तो फायनल डिसिजन असेल. सो नो आर्ग्युमेंट विथ अंपायर असं मॅनेजमेंट कमिटीचं म्हणणं आहे. सो फलंदाज बाद असेल, कारण आपण या स्पर्धेमध्ये फक्त रनआउट आणि विमरसाठी रिव्ह्यू ठेवलाय. अजून टेनिस बॉल क्रिकेट एवढी प्रगत नाहीये की तुम्हाला DRS ही कॉड बिहाइंडसाठी घेता येईल. सो विनंती करूयात की फलंदाज बाद आहे. सो नो आर्ग्युमेंट विथ अंपायर ही मॅनेजमेंट कमिटीची सूचना फक्त आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फलंदाज बाद झालाय, लागेला 4था झटका. धावसंख्या बघत आहात तुम्ही 28. मैदानाच्या आतमध्ये जी परिस्थिती होती ती परिस्थिती खऱ्या अर्थाने आता बदलली गेली आहे. एक मोटिवेशनल कोट आम्ही नक्कीच ऐकला होता
की आईबापाचं छत्र डोक्यावरती नसताना बराक ओबामा अमेरिकेला सांभाळू शकतात. आई बहिणीचे दागिने गाण ठेवून APJ अब्दुल कलाम जर भारताचे राष्ट्रपिता होऊ शकतात. स्टीफन हॉक शरीराची कोणत्या प्रकारची हालचाल नाही आहे तरी ती विविध शोध लावू शकतात. आणि 24 वर्ष तुरुंगवास भोगत असताना सुद्धा नेल्सन मंडेला जर मैदानाच्या नक्कीच जेलमधून बाहेर आल्यानंतर मैदानात उभे राहून जर शांतीचा संदेश देऊ शकतात तर पहिल्या ओव्हरनंतर शून्यातून विश्व निर्माण का करू शकत नाही, स्टार होवे करू शकतो हे ज्वलंत उदाहरण दाखवलं. कारण 4 विकेट गेले पहिल्या ओव्हरमध्ये, लागोपाठचे 4 चौकार. कोणालाही असं वाटलं असेल की हा टार्गेट 4 ओव्हरमध्ये 60पेक्षा जास्त धावसंख्येचा राहील, परंतु काय कंट्रोल केल्या गेल्या धावा, जिथे 4 विकेट. आत्तापर्यंत या षटकामध्ये 2 पाहिले. धावसंख्या 28. शेवटचा बॉल असेल शिल्लक. 4 ओव्हरची मॅच होती. पहिल्या ओव्हरमध्ये 17 जाऊनही पूर्णपणे कंट्रोल करणारी बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली विवेक म्हात्रे आणि धीरज म्हात्रेची. धावसंख्या 28. गडी गमावल्या गेल्या 4. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवनाथ गायकर, ज्याला तुम्ही खूप लवकर पाहिलं होतं, तो आता थोडासा उशिरा आलाय. शेवटचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला स्विच केलं परंतु सिद्ध करता आलं नाही. त्याच कारणास्तव हे षटक खूप सुंदर संपलं गेलं. मागचं षटक फक्त 6 धावसंख्येचं आणि या षटकामध्ये खर्च झाला धावा 5 विकेट आले. 3 सांघिक 1 विकेट म्हणजेच 2 विकेट नावावरती कोरले गेले ते म्हणजेच विवेक म्हात्रेने. अशा प्रकारे एंड ऑफ द थर्ड ओव्हर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. धावसंख्या 28. ओम नर्मदेश्वर किरवली. जय माला भोलानाथ पाटील सरपंच वल्लभ गावाची. जय माला भोलानाथ पाटील सरपंच वल्लभ गावाची. असं म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, परंतु या गावाच्या विकासासाठी स्त्री आणि पुरुष हे दाम्पत्य या गावाच्या अस्तित्वासाठी नेहमी तुम्हाला लढताना पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने पाठिंबा, पाठबळ आणि त्यानंतर एकमेकांशी चांगला असलेला संवाद हा तुम्हाला प्रत्येक परिवारामध्ये चांगला जेव्हा पाहायला मिळेल ना, तेव्हा त्यांच्यामध्ये संसार चांगला चालत असतो. या स्पर्धेचे दोन्ही प्रणिते आणि त्यांच्या नावाचा गाजावाजा करणारा तुम्ही संगीत पाहिला. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 28 वरती 4 गडी बाद. आफान पटेल आता शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये गेला. डेथ ओव्हरला नेहमी तोडफोडीचं षटक म्हटलंय. या षटकामध्ये तोडफोड होईल का? समोर प्रशांत पाटील. राऊंड द विकेटने समोर खेळतात. स्ट्रेट डाऊन द ग्रँड गॅप शोधायची होती. अगदी बॉल ब्लॅक स्क्रीनच्या समोर इथनं विकेट मिळाली असती, परंतु थांबले का त्याचा प्रश्न पडलाय. क्रिकेट ना संध्यांचा असतो खेळ. क्रिकेटमध्ये संधी जेव्हा आली ना, तेव्हा त्या संधीला सोनं बनवून तुम्हाला पुढे जावं लागतं. कारण संध्या या चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असतात. जसं तुम्ही बिस्किट चहामध्ये बुडवून ठेवता, तो लेट बाहेर काढता आणि तो विरघळ तो पडतो ना, तशाच प्रकारे न पाडाव्या म्हणून संध्याचं सोनं करावं लागतं. त्याच्यामुळे ही संधी सुटली जिथे धावा आल्या 2. टीमची धावसंख्या 30. राऊंड द विकेटने लोवर फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या आतल्या भागीला लागला चेंडू. त्याच्यामुळे थर्डमॅनला हा बॉल आला. या बॉलवरती एकही धावसंख्या नाही. आफान पटेल कार्य करतोय. मागच्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं तर विवेक म्हात्रेचं कार्य, धीरज म्हात्रे मागडा झाल्यानंतर तौसिफ पटेल त्याला कव्हर केलं गेलं. क्रिकेट हा सांघिक खेळ असतो आणि असं म्हणत असो ना की क्रिकेट हा बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे, जसा बुद्धिबळाचा एक प्यादा तुमच्या राजाला चेकमेट देऊ शकतो ना, तशा प्रकारे क्रिकेटमध्ये एखादा खेळाडूचा काम चांगला राहिला ना तर तो क्रिकेटचा खेळ हा परिपक्व होत असतो. हा डॉट बॉल. टीमची धावसंख्या 30. फुल टॉस बॉल ही भरपूर मोठी चुकी. नोचा इशारा पंचांचा. टप्पा पडलाय आणि गॅप मध्ये बॉल चाललाय. तब्बल मिळतील या बॉलवरती धावा 5. स्कोर बोर्ड सरकतोय तो म्हणजेच 35 या आकड्यावर. चर्चा चालू होती की संध्या या चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असतात. हे संधीचं फायदा उसळताना आपण पाहिलं. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जय हनुमान नावडे आणि त्यांच्या विरोधात KPC इनामपुरी. थोड्याच वेळात आपण या दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या उपस्थितीने टॉस करणार आहोत, जो सेकंड राऊंडचा सेकंड सामना असेल. धावा 35. गडी गमावल्या गेल्या 4. कालच्या दिवसामध्ये सुपर 6 मध्ये आपण मुरबी संघाला पाहिलं आणि खरं तर आम्हीही तो सामना ऑनलाईनच्या माध्यमातून अनुभवत होतो, परंतु
पहिल्या दिवसामध्ये आपण घोट या टीमला पुढे जाताना पाहिलं. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल कारण व्हाईट बॉलवरती फ्री हिट कंटिन्यू असतो. ते अंपायर्सने सांगितलं गेलं की या ठिकाणी धावा झाल्यात. अब तक 36 ओव्हर चालू आहे. शेवटची 3.2 षटकांचा खेळ संपलाय. 4 ओव्हरची मॅच. सध्या तरी ज्या टार्गेटपर्यंत 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पोचायचं होतं ना त्या टार्गेटपर्यंत ओम नर्मदेश्वर किरवली पोचली आहे. परंतु निदान आता एखादा मोठा फटका आला खेळाडू कक्षामध्ये हर्ष होईल कारण त्यांनाही माहिती आहे की तेजस पाटील सारखं अस्त्र सुरुवातीचं आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे आपण तोही चांगला बॉलर या टीमच्या माध्यमातून पाहिला. आणि एका बाजूला टीम स्टार होय हाही विचार करू शकतो की निकेश म्हात्रे ज्याने पहिल्या मॅचमध्ये 40 धावा बनवल्यात तोही अस्त्र आपल्याकडे. म्हणजे एकाकडे गोलंदाज आहे आणि दुसऱ्याकडे बॅट्समन. सो आपण हे बॅटल चांगलं रंगताना पाहाल. हा बॉल वाईट पंचांनी घोषित केला. फ्री हिटचा बॉल असेल कंटिन्यू. टीमची धावसंख्या 36. अजून या ओव्हरमधले 4 चेंडू फेकणं बाकी आहेत जिथे समोर आहेत प्रशांत पाटील. नवनाथ गायकर एका चेंडूचा सामना केला त्याने एकी धाव बनवली गेली ना परंतु 9 वरती प्रशांत पाटील खेळतोय. फ्री हिटचा बॉल चांगला गतीचा वापर केला गेला. एक्स्ट्रा पेस या बॉलवरती तुम्ही पाहिला आणि गती नेहमी तुमचा बचाव करत असते आणि याच गतीने खरं तर बचाव केला गेला तो म्हणजेच गोलंदाजाचा. हा पा ॲक्शन रिप्ले बन्नाट वेग होता. माहिती ऑफ स्टंपवरती बॉल टाकला तर कदाचित एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डर आहे त्याच्या हातामध्ये कॅच जाऊ शकते पण तो फ्री हिटचा बॉल होता. बॅटन बॉलचा कनेक्शन होता त्या कारणास्तव हा डॉट बॉल. 36 आणि अजून वाढवण्याचा प्रयत्न. बॉल समोर फिल्डर थर्डमॅन लावते. गलीमध्ये फिल्डर तोही पुढे गेला. एक फिल्डरने जागा सोडली गेली तो बॅकअपसाठी मागे गेला. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन. तुमच्या दिमागाचा जास्त जेव्हा तुम्ही वापर कराल ना तेव्हा आपल्या टीमची जिम्मेदारी काय आपल्या टीमच्या कॅप्टनचा आपल्यावरती असलेला विश्वास काय ही दाखवण्याची जेव्हा वेळ येते ना तेव्हा तुमचं खऱ्या अर्थाने प्रदर्शनही तसं हवं. म्हणून एक फिल्डर बाहेर गेला. या बॉलवरती मिळते सिंगल. 37 बॉल समाप्त झाल्या. 4 अजूनही 2 बॉल नाही. खऱ्या अर्थाने या इनिंगमध्ये कितीचं टार्गेट राहील टीम स्टार उवे समोर ते आपण या 2 बॉल नंतर ठरवू. या वेळेला चांगला बॉल होता. पुन्हा एकदा गती. ज्या गतीने बीट केलं प्रशांत पाटीलला तीच गती अगदी ॲक्युरेटली या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळते. काय गतीने बॉल फेकले जातात. माहिती नाईट रजनी जरूर डे रजनीमध्ये आणि नाईट रजनीमध्ये भरपूर डिफरंट असतो. या बॉलवरती एक्स्ट्रा एनर्जी अफान पटेलची आपल्याला पाहायला मिळाली आणि 5वा बॉल फेकतोय तो डॉट. शेवटचा बॉल होता तोही समोर खेळण्याचा प्रयत्न परंतु हा सुंदर चेंडू लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. या षटकामध्ये 3 डॉट बॉल एक विकेट सुद्धा आली. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 37 बनल्या गेल्यात आणि 4 ओव्हरमध्ये 38चं टार्गेट असेल ते म्हणजे स्टार ओवे या टीम समोर. तर इथे नाणेफेक केले जाणार आहे. थँक्स भागेश म्हात्रे. तर केपीसी इनामपुरी विपक्ष जानुमान नावडे संगणक या नाणेफेकीसाठी सेकंड राऊंड मधली दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असणार आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. नरेश पाटील धराणा या आपण. काशीनाथ फडके ढोंगऱ्याचा पाडा. अनिल ढोंगरे ढोंगऱ्याचा पाडा. प्रफुल्ल फडके ढोंगऱ्याचा पाडा आणि तुळशीराम ढोंगरे. तर नरेश पाटील धरणा आमचे आयोजक भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान इथे केला जाणार आहे. सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते धरणा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय नरेश पाटील साहेबांचं मायेची उबदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल काशीनाथ दादा फडके ढोंगऱ्याचा पाडा. या काशीनाथ दादा खऱ्या अर्थाने आज क्रिकेट स्पर्धेसाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलं. या वयात सुद्धा क्रिकेटची खूप मोठी त्यांना आवड आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. बघा चेहऱ्यावर हास्यभाव हसत आलेले आहेत म्हणजे किती प्रेम करतात क्रिकेटवर. अशा व्यक्तिमत्वाचा हेतूचे सन्मान भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभास्ते इथे केले जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल अनिल ढोंगरे ढोंगऱ्याचा पाडा. अनिल या आपण. अनिल प्रफुल्ल फडके आणि तुळशीराम ढोंगरे. तुळशीराम एकेकालचे नामवंत क्रिकेटर. ढोंगरेपाडा क्रिकेट संघाचा अनेक वर्षे त्यांनी नेतृत्व केलं आणि अशा या खऱ्या त्या व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान
इथे केला जाणार आहे. आणि यानंतर इथे नाणेफेक आपण करणार आहोत. या प्रभाकरचा पण आपण इथे सन्मान करूया. आमचे मित्र प्रभाकर यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. अनेक स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांना मी नेहमी पाहत असतो आणि अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल. आणि यानंतर नाणेफेक केली जाईल. बघा केपीसी इनामपुरी क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. नावडेच आहे पण अंगत पण आहे ना इथे लगेच नाणेफेक करून. योगेश पाटील धरणा. हा नरेश पाटील या धरणा. नरेश दादा या आपल्या शुभासे नाणेफेक आपण इथे करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतो केपीसी इनामपुरी अंगद आणि एका बाजूला जानमान नावडे क्रिकेट संघ. आमचे विशालदादा खानावकर साई भक्त त्यांच्या गावातील हा संघ आहे. बघूया नाणेफेकीसाठी जानमान नावडे क्रिकेट संघाला इथे संधी देण्यात आलेली आहे. टेलसाठी त्यांनी पुकार केला मात्र हेड नाणेफेक त्यांच्या विरोधात गेलेली आहे. अंगात फक्त आता नाणेफेक तुम्ही जिंकले निर्णय डिसाईड केलेले त्यांनी शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. खऱ्या अर्थाने केपीसी इनामपुरी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानमान नावडे क्रिकेट संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. आणि सन्माननीय जगन्नाथ म्हात्रे नावडे आणि अरुण म्हात्रे नावडे यांच्या वतीने स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद भाग्येश म्हात्रे. आपण जर पाहिलं सुंदर पहिले सत्र 37 धावा जमवल्या 4 षटकामध्ये 38 धावांचा पल्ला गाठत असताना पंचांचा इशारा गेम ऑन. सामना सुरू असेल. निकेश म्हात्रे मागच्या सामन्याचा सामनावीर आपण पाहिला. 27 धावा 9 चेंडूमध्ये खेळाडूंनी जमवल्या होत्या आणि त्याला साथ देणारा फलंदाज जर आपण पाहिलं अकिब पटेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा आणि पहिल्या चेंडूवरती अप्रतिम झेल. फलंदाज होईल बाद. गोल्डन डक 0 आकड्यावर. आमच्या गणेश पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या गणेश पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. अप्रतिम झेल आणि 0 धावसंख्येवरती फलंदाज बाद झालाय. निकेश म्हात्रे हा फलंदाज बाद झालाय. ज्यानं 40 धावांचं योगदान दिलं होतं मागच्या सामन्यामध्ये तोच फलंदाज गोल्डन डक 0 धावसंख्येवरती बाद झाला. जी सुरुवात हवी होती किरवली टीमला ती सुरुवात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली. नौका खेळाडू मैदानामध्ये धीरज म्हात्रे अष्टपैलू खेळाडू या संघाचा गोलंदाजीमध्ये अप्रतिम गोलंदाजी साकार केली. पण आता फलंदाजीची वेळ आली आहे त्यावेळी फलंदाजी कशी या खेळाडूची असेल याकडे मात्र नजर. 38 धावांचा पल्ला जरी दिसायला छोटा असेल पण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही लहान छोटी किंवा मोठी नाही. कारण अनेक वेळेला आपण पाहिलं ज्यावेळी लो स्कोरिंगचा सामना राहिला त्यावेळी गोलंदाजी करणारा संघाने सामने जिंकला आणि ज्यावेळी धावांचा उच्चांक असणारा सामना जर आपण पाहिला ज्यामध्ये फलंदाजी करणारा संघ सामना जिंकलाय. म्हणजे क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि त्या खेळाचं दुसऱ्या पर्वामध्ये जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. गोलंदाज नवनाथ गायकर एक वेगवान गोलंदाज. क्रिकेटच्या अनेक मैदान गाजवणारा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. स्लोवर चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जाईल डीप लॉंगॉनला. शतरक्षण तैनात म्हणून चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि त्याला नाव दिला मावला.
ते छत्रपती शिवाजी महाराज. परंतु आज जर आपण पाहिलं प्रत्येक जातीमध्ये तो आपला विभागला गेलाय. गोलंदाज नवनाथचा हा चेंडू वेगाने फेकला होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. पहिले षटक मार्गस्थ असताना वेगवान गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली नवनाथ गायकर. एक व्यावसायिक खेळ देखील या खेळाडूच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिलाय. पण धीरज म्हात्रे आणि अकिब पटेल ही जोडी मैदानामध्ये सलामीला गेलेला फलंदाज स्ट्राईक वरती प्रथम येईल. सामना करण्यासाठी सज्ज असेल नवनाथ या फलंदाजाचा. 2 चेंडूमध्ये धीरज म्हात्रेची धावसंख्या जर आपण पाहिली 5 धावा धावफलकावरती. स्वस्तमध्ये बाद झाला निकेश म्हात्रे आणि त्यानंतर डाबाला सावरण्याचा प्रयत्न केला जातोय धीरज म्हात्रेकडून. देखना फटका क्षेत्र तैनात आहे. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असतं. फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. नशिबाची साथ मिळाली. एक धाव पूर्ण होईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. 38 धावांचा पल्ला गाठत असताना संघ मैदानामध्ये पाहायला मिळेल स्टार ओव्हे टीम दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना एक धावेसाठी या ठिकाणी मेहनत करावी लागेल स्टार ओव्हे टीमला. कारण गोलंदाजी अतिशय दमदार राहिली आहे नवनाथ या गोलंदाजाची. स्लोवर चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली. धीरज मात्र या ठिकाणी बाद होईल. दुसरा फलंदाज बाद 6 या आकड्यावरती. अरे तो बोकड कुठेतरी चोरून नेले. तर पाहिला बैलगाडा शर्यतीमधील एक मोठं नाव फुलोरे मामा यांचे आवाज. धावसंख्या जर पाहिली 6 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद. अद्याप धावसंख्या जर पाहिली 19 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. जे समीकरण पाहिलं होतं की धावसंख्या सहज सोप्या रीतीने पूर्ण होईल परंतु तसे चित्र पाहायला मिळालं नाही. 6 धावा आल्यानंतर धीरज न घेतलेला निर्णय आपण पाहिला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसला आणि फलंदाज बांधून माघारी परतलाय. तोसिफ पटेल अकिब पटेल ही जोडी मैदानामध्ये. धावसंख्या जर पाहिली तर अद्याप 19 चेंडूमध्ये 32 धावसंख्येची गरज असणार आहे. वेगवान षटक हाताळत असताना नवनाथ हा गोलंदाज. त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक चांगला क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग देखील सामन्याचा आनंद घेत असताना वेगवान चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगाने आतमध्ये आलाय. जोरदार अपील पाहायला मिळाला. अपिलामध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 6 धावा धावफलकावरती आणि फलंदाज बाद झाले 2. सहा धावा धावफलकावरती. येणार चेंडू 18 आणि 32 धावांचं समीकरण मैदानामध्ये. वेगवान षटक फेकलं गेलं. शेवटचा चेंडू जर प्रेम पाटील आपण पाहिलं पहिल्यानंतर अतिशय वेगाने आतमध्ये आले. इन्स्पिनचा चेंडू फेकलं गेलं होतं गोलंदाजानं आणि त्यानंतर थोडंसं आश्चर्यकारक फलंदाज तोसिफ पटेल त्या चेंडूकडे पाहत बसले होते. चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर 18 चेंडू 32 समीकरण आहे. सामना कोणी जिंकेल याकडे मात्र सर्वांच्या नजरा तुम्हाला पाहायला मिळतील. एकीकडे ओम नर्मदेश्वर किरवली टीम आणि त्यांना फाईट करतो स्टार ओवे. हे 2 मातबर संघ मैदानामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असलेला आविष्कार पाटील हा गोलंदाज. 4 षटकांची लढत. 18 चेंडू 32 समीकरण मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण रचना जर आपण पाहिली तर ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत तुम्हाला पाहायला मिळतील. ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षक एक डीप मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतील. आणि त्यानंतर फलंदाजाचा विचार केला अकिब पटेलचा तर एका चेंडूला सामोर गेला 1 धावचे योगदान ज्याने आपल्या संघासाठी दिले. पण तोसिफ पटेल पहिला चेंडू निर्धाव खेळला गेलाय. 18-32 समीकरण मैदानामध्ये. पहिला चेंडू बॅटच्या मधोमध मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात असेल. अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळालं सागर याच्याकडून.
सुरेख झेल पकडला गेलाय. फलंदाज होईल बाद. तिसऱ्या क्रमांकाचा 6 या आकड्यावरती प्रयत्न सुरेख राहिला गेला. बॉडीला बॅलन्स काय केले आपण पीटीसीच्या माध्यमातून पाहू शकाल. अगदी पायाचा टो वरती उभा राहिला फलंदाज आणि परफेक्टली पकडलं गेलं कॅमेरामॅननं. त्याचं देखील कौतुक करायला हवं. आधी याचं खूप चांगलं कॅच केलं कॅमेऱ्यामध्ये आणि अचूक नजर राहिली पंचांची देखील. अनिल टेंबे सरांनी सांगितलं की फलंदाज OUT आउट आहे आणि फलंदाज देखील आपण ऍक्शन मध्ये रिप्ले ऍक्शन मध्ये पाहिलं तर फलंदाज बाद झालाय. सम्रा हा खेळाडू मैदानामध्ये फलंदाज बाद झाल्यानंतर जर आपण पाहिलं जो जल्लोष पाहायला मिळाला किरवली टीम कडून, कारण झेल देखील एक ह्या सामन्यामध्ये टर्निंग झेल होऊ शकेल असं वाटलं होतं. चेंडू सीमापार जाईल, षटकार 6 धावा मिळतील, पण तो शेवटपर्यंत नजर ठेवली आणि त्यावरती झेप घेऊन तो झेल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. पुढील चेंडू फेकेल. या षटकातील 17 चेंडू अद्याप बाकी असतील 17 मधील आणि 32 समीकरण आहे. वेगवान चेंडू फेकला जातोय. त्याच वेगाने चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज होईल बाद सम्रा पटेल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. गोलंदाजी सुंदर राहिली, तेवढं चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण ओम नर्मदेश्वर किरवली टीमचं तुम्ही पाहताय. चार फलंदाज बाद. सोहेल पटेल हा नौका खेळाडू 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी जातोय. पण तुझी फलंदाजी आपण पाहिली मागच्या सामन्यामध्ये देखील मिडल ऑर्डरनं नाराज केलं होतं, टॉप ऑर्डरने चांगली फलंदाजी केली होती. यावेळेस टॉप ऑर्डरने नाराज केलंय. मिडल ऑर्डर चांगलं काम करेल का प्रेम पाटील, याकडे मात्र सर्वांच्या नजरा तुम्हाला पाहायला मिळतील. येणारे चेंडू 16 32 समीकरण. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज असणार आहे आणि 16 चेंडू 32 धावा. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 12 चेंडूमध्ये 28 धावा चेस झाल्या होत्या आणि या सामन्यामध्ये आपण पाहतो 16 चेंडूमध्ये 32 धावा चेस होतील का. मागच्या सामन्यामध्ये इनामपुरी टीमनं शेवटपर्यंत सामन्यावरती पकड सोडली नाही. जवळजवळ 5 चेंडू राखून तो सामना जिंकला होता संघानं, हे देखील विसरून चालणार नाही. महत्वपूर्ण लढत आहे आणि या लढतीमध्ये कशा प्रकारे खेळ करेल स्टार ओव्हेट टीम, कारण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि धावांचा पाठलाग करताना थोडासा बॅकफुटला गेलाय. देखना फटका क्षेत्ररक्षण तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने फेकी मात्र थोडीशी करा पाहायला मिळाली. एका धावेने संघ जाऊन पोहोचला. 7 आकड्यावरती येणारे चेंडू असतील 15 आणि 31 समीकरण. 15-31 समीकरण मैदानामध्ये तोसिफ पटेल जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत क्षमता या फलंदाजामध्ये, सोहेल पटेल मध्ये देखील क्षमता आहे, परंतु फलंदाजी मैदानामध्ये साकार करावी लागेल. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल. किमान एखादा चौकार किंवा षटकार या चेंडूवरती येणं गरजेचं असणार आहे. 15-31 समीकरण मैदानामध्ये येणारे 3 चेंडू कशा प्रकारे खेळले जातील. वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय. चांगली यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. जेवढे डॉट चेंडू फेकले जातील तेवढं मात्र कॉन्फिडन्स लेवल, आत्मविश्वास दुगणा होईल या ठिकाणी ओम नर्मदेश्वर किरवली टीमचा गोलंदाजाचा. येणाऱ्या चेंडूवरती जर चौकार षटकार आला तर फलंदाजी करणाऱ्या स्टार ओव्हेट टीमचा फलंदाज तोशिफ पटेलचा आत्मविश्वास वाढलेला आहे, यामध्ये मात्र शंका नाही. 14-31 समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. या 2 चेंडूवरती संपूर्ण लक्ष असणारे उंचावर मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरती वरील भागाला चेंडू लागला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय 7 आकड्यावर. तेच सांगतोय की मी चाललोय तू ये, मी चाललो तू ये. कारण असं संकेत जर आपण पाहिलं 7 धावसंख्येवरती फलंदाज देखील बाद झाले 5. हे खराब फलंदाजी तुम्ही पाहता स्टार ओव्हेट टीमची. ज्या स्टार ओव्हेट टीमने मागच्या सामन्यामध्ये 64 धावा चेस केल्या होत्या, तो संघ कुठेतरी बॅकफुटला गेलाय हे या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण एका सामन्यामध्ये तुम्ही फलंदाजी अतिशय दमदार राहिली होती. त्यानंतर हा सामना महत्वपूर्ण सामना आहे. एक सामना विजय झाल्यानंतर दुसऱ्या फेरीमधील लढतीमध्ये तुमचा खेळ चांगला होणं गरजेचं असेल. पण या ठिकाणी जर पाहिलं 1 फलंदाज बाद करत अर्धा संघ गाडत झालाय आणि धावसंख्या धावफलकामध्ये लागली गेली 7. ही धावसंख्या तुम्ही पाहताय. अंतिम चेंडू या षटकामध्ये शिल्लक असेल 13 चेंडू 31 समीकरण.
13-31 मॅच तुम्ही मैदानामध्ये पाहताय. हे चेंडू फेकत असताना अप्रतिम षटक हाताळलंय, ज्यामध्ये तब्बल धावा खर्च केले गेले आहेत. 1 धावा आणि 3 महत्वपूर्ण सफलता. उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या मधोमध आलाय. डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिला षटकारासाठी आणि 6 धावाने संघ जाऊन पोहोचतात 13 या आकड्यावरती. 2 षटकामध्ये 13 धावा धावफलक तुम्ही पाहताय. बारा 25 समीकरण, 12 चेंडू 25 समीकरण. शेवटच्या चेंडूमध्ये जो आलेला षटकार आहे ना, तो नवसंजीवनी देणारा हा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. 12.50च्या सरासरीने 2 षटकामध्ये 25 धावा जमाव्या लागतील स्टार ओव्हर टीमला, पण या धावा रोखाव्या देखील लागतील ओम नर्मदेश्वर किरवली टीमला. चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर विभागामध्ये एक चांगली क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिलाय. मागच्या सामन्यामध्ये धावा चेस होताना आपण पाहिल्यात. हा तिसरी लढत आपण दुसऱ्या फेरीमध्ये पहिली लढत आणि त्या लढतीमध्ये धावा चेस होतील का प्रेम पाटील, याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. चांगली स्कोरिंग तुम्ही पाहिली प्रेम पाटील यांची, आणि चांगलं जर आपण पाहिलं लाईव्ह टेलिकास्ट जर आपण पाहिली पीटीसीच्या माध्यमातून पाहायला मिळते. 12-25 समीकरण मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाज तिसरे षटक हाताळण्यासाठी तेजस पाटील हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. 12 चेंडू 25 समीकरण मैदानामध्ये. सलामीची फलंदाज बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरनं डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला जातो. सोहेल पटेलनं एका चेंडूचा सामना केला, 1 धावांचं योगदान. वेग मात्रेनं 6 धावेनं खातं खोललं गेले पहिल्या चेंडूमध्ये. एक दमदार कामगिरी आपण पाहिली. तेजस पाटील ज्याने 3 विकेट मागच्या सामन्यामध्ये संपादन केले होते, तो गोलंदाजी मार्कवरती नेहमीच संघ अडचणीमध्ये असताना चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे. स्लोवर चेंडू, बॅटची कडा घेतली, शॉट थर्डमॅनला चेंडू अडवला जातो. चेंडू जाईल डॉट. येणारे चेंडू असेल 11 आणि 25 धावांची गरज. 11-25 समीकरण मैदानामध्ये काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. रंगतदार लढत, रंगतदार सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. तेवढं चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फलंदाजी दोन्ही संघामध्ये लागलेलं हे युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. बॅट आणि चेंडू फलीमध्ये खेळले जाणारे युद्ध. या युद्धामध्ये कोण जिंकेल, फलंदाजी करणारा संघ की गोलंदाजी करणारा संघ, यावेळेस मात्र 11-25 समीकरण. स्लोवर चेंडू फिरकीच्या झालमध्ये बसवलं गेलंय. जोरदार अपील पाहायला मिळतोय. अपिलामध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी तुम्हाला पाहायला मिळाला. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं जे समीकरण 11 चेंडू 25 ची गरज, आणि यानंतर हा चेंडू जर आपण पाहिला 2 पंच विचार विनिमय करतील. त्यानंतर जो काही निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. एक चांगली पंचांची भूमिका देखील या स्पर्धेमध्ये राहिली. पवार सर असतील, अनिल टेंबे सर असतील, सुनील तांडेल सर यांचं चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. हंपर लवकर हंपर द्या निर्णय लवकर, नाही तर तुम्ही आता वाल नक्कीच जर पाहिलं पंचांचा इशारा अंतिम असणार आहे. नॉट आउट पंचांचा इशारा या ठिकाणी पाहिला. 10 चेंडू गरज असेल 25 धावांची. 10-25 समीकरण. पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नका ही विनंती असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. सामना सुरू करा किरवली टीम. चला या ठिकाणी अंतिम पंचांचा निर्णय अंतिम इशारा असणार आहे. कारण जर आपण पाहिलं पंच हे क्रिकेटची न्याय देवता असते. पंच हे कोणत्याही संघामधून कधी अन्याय करत नाहीत, कारण पंचांना दोन्ही संघ सारखेच असतात. हे देखील विसरून चालणार नाही. कारण आपण चांगले क्रिकेट खेळले जात. आपलं चांगला क्रिकेट खेळताना तुम्ही पाहताय चांगले खेळाडू दोन्ही संघामध्ये उपस्थित असताना 10 चेंडू 25 समीकरण. 10-25 समीकरण मैदानामध्ये सामना कोण जिंकेल. तेजस पाटील याचं षटक हाताळत असताना अप्रतिम दर्जाचं षटक हाताळत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. पुढील चेंडू 10-25 समीकरण आहे. दमदार कामगिरी पाहिली. 13 धावा धावफलकावरती. गोलंदाज तेजस पाटील. उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ लावेमध्ये. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 19 धावा धावफलकावर. और ये देखो उठाया गया मामा के मशीन के पास.
पैशाचं आमिष दावलं आधी गोड गोड 19 धावा धावफलकावरती 9 चेंडू गरज असणारे अद्याप धावा जर पाहिला 19 अर्धा पल्ला पार केलाय आणि अर्धा पल्ला अद्याप पार करावा लागेल ओवे टीमला फुलटा चेंडू फेकला गेलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू येतोय एक धाव पूर्ण केली जाईल एका धावेने संघ बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतला हाईट फॅक्टर साठी एका धावेने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती समीकरण पाहिलं 8 चेंडू 18 धावांची अद्याप गरज आहे हा चेंडूचा निर्णय अद्याप बाकी आहे धावसंख्या 20 धावा धावफलकावरती एक चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय हाईट फॅक्टर या ठिकाणी पाहिले जाईल एक्झॅक्टली उंची किती आहे चेंडूची त्यानंतर जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि फेअर डिलिव्हरी 8 चेंडू 18 धावांची गरज आहे 8-18चं समीकरण मैदानामध्ये अतिशय रंगतदार लढत मागच्या चेंडूवरती षटकार आपण पाहिला त्यानंतर जर पाहिला सिंगल मिळाली परंतु जोपर्यंत फलंदाज विवेक म्हात्रे मैदानामध्ये सोहेल पटेल मैदानामध्ये ज्या सोहेलच्या बॅटमधून 5 चेंडू 8 धावांचं योगदान आपण पाहिलात विवेक म्हात्रे बॅटमधून पहिल्या चेंडूमध्ये षटकार आपण पाहिलात आणि 8 चेंडूमध्ये 18 धावा पूर्ण होतील का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे चांगली लढत पाहायला मिळाली षटक देखील तेजस पाटीलचं ज्या तेजस पाटीलला 4 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत ज्यामध्ये एकंदरीत एक षटकाराचा समावेश आहे आणि सिंगल आणि सुरुवातीचे 2 चेंडू डॉट फेकले गेलेत 8-18चं समीकरण तेजस पाटील गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न सुरेख फटका एक धाव पूर्ण दुसरे फलंदाज येतील का मिसफील्ड चेंडू जाईल सीमा पार 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय अप्रतिम फटका 24 या आकड्यावर चुकीला नक्कीच जर आपण पाहिलं डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये चेंडू होता परंतु काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने गेला आणि जो हाताला चेंडू स्पर्श झाल्यानंतर चौकार पाहायला मिळाला 24 धावा धावफलकावर 7-14ची गरज 7-14चं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळालं एक धाव रोखावी लागेल एक धाव जमावी लागेल हे समीकरण स्लोवर चेंडू फेकलाय चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून दणदणीत षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावर हे एर्टिगा गाडी आहे बघा गाडी नंबर आहे गाडी क्रमांक 7069 7069 क्रमांकाची ज्यांची गाडी आहे ती गाडी थोडी बाजूला पार्क करा कारण तिथे थोडीशी इतर गाड्यांसाठी खऱ्या अर्थाने समस्या निर्माण झालेली आहे बोलूया पुन्हा एकदा दीपक फडके यांच्याकडे 6 चेंडू 8चं समीकरण असं वाटलं होतं की 12 चेंडू 25 धावांची गरज होती सामना पहिले 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिला किरवली टीमच्या बाजूने सामना झुकेल परंतु जे शेवटच्या 4 चेंडूवरती जर आक्रमण पाहिला मिसफील्डचा चौकार त्यानंतर षटकार म्हणजे धावा या षटकामध्ये तब्बल जर आपण पाहिल्या डक मध्ये आपण पाहतो एक चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालंय का 17 धावा ज्या षटकामध्ये आपण पाहिलाय तोसिफ पटेल संघाचे संगणक आपण पाहतो खुश असतील कारण अप्रतिम फलंदाजी राहिली आहे 6 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण मैदानामध्ये टॉप ऑर्डर या संघाचा लवकर बाद झाल्यानंतर स्वस्तच बाद झाल्यानंतर 7व्या क्रमांकाचा फलंदाज विवेक म्हात्रेची फलंदाजी पाहिली जर 3 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान दिलंय चांगली फलंदाजी संघासाठी आपण पाहिली परंतु गोलंदाजीमध्ये शेवटचा अंतिम चेंडू षटक शिल्लक आहे 6 चेंडू 8चं समीकरण आहे एका सामने आपण क्रिकेटमध्ये सामने पाहत असताना नेहमीच पाहत असतोय कधी कधी गोलंदाज अशी गोलचेंडू फेकत असतात की त्या 6 धावा किंवा 8 धावा देखील डिफेन्स होतात पण त्यांच्या समोर फलंदाज देखील तेवढेच चांगले आपल्याला पाहायला मिळेल सोहेल पटेल 5 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान दिलं विवेकनं 3 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी गोलंदाजी मार्कवरती सागर पाटील हा गोलंदाज 6 चेंडूमध्ये 8 धावांचं समीकरण मैदानामध्ये 30 धावा धावफलकावरती अर्धा संघ 5 फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतो स्टार ओव्हर टीम गोलंदाज सागर पाटील वेगवान चेंडू फेकला गेलाय पडल्यानंतर चेंडू काही सातमध्ये वळतोय एकंदरीत गोलंदाजी जर पाहिली ही ताकद आहे किरोली टीमची आणि ती ताकद या ठिकाणी दर्शवत असताना 5 चेंडू 8 धावांची गरज आहे 5-8चं समीकरण मैदानामध्ये सोहेल पटेल स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असेल
क्रिकेटचं समीकरण जर तुम्ही पाहिले डावखुरी गोलंदाज नेहमीच आक्रमक असतात. यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून दणदणीत षटकाराने संघ जाऊन पोहोचला. 36 धावा धाव फलकावर. हरताय म्हणून खेळ सोडू नका, कदाचित शेवटचा निकाल तुमच्या बाजूने आहे. होत्या धावांचा पाठलाग करत असताना ज्या संघाची फलंदाजी स्ट्रॉंग आहे ना तो संघ नेहमीच या धावसंख्येच्या दिशेने पाठलाग करत असताना धावा सोप्या रीतीने बनवल्या. कोणतंही दडपण नाहीये. सुरुवातीला 4 फलंदाज बाद झाले. 6व्या-7व्या क्रमांकाचा फलंदाज फलंदाजी करतोय. 5 फलंदाज बाद झाल्यानंतर देखील म्हणजे या फलंदाजामध्ये कॉन्फिडन्स लेवल खूप महत्वाचा आहे. येणार चेंडू असतील 4 आणि 2 धावांची गरज. गोलंदाज सागर पाटील सुरेख फटका पाहायला मिळतो. डीप लॉंग आपला चेंडू जाईल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या फलंदाज येतील का बंधू नकार दिला. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 37 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू आणि 1 धावेचं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल. 3-1चं समीकरण मैदानामध्ये. 3 चेंडू निर्धाव फेकावे लागतील जे सामना विजय संपादन करावा असेल. ज्या चुका झाल्या एक जर मागच्या षटकामध्ये जो चौकार गेला तो चौकार एक टर्निंग पॉइंट ठरला. झेल सुरेख पकडला होता सागरनं त्या ठिकाणी आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये ज्या चुका केल्या तिथून हा संघ बॅकफुटला गेलाय आणि 1 धाव पूर्ण होईल आणि सामना विजय होतो. स्टार ओव्हर टीम हरडक या ठिकाणी केलेली टीम तुम्ही पाहताय अतिशय सुरेख प्रयत्न राहिला परंतु केलेल्या सामन्यामध्ये चुका आणि तिथून मात्र तुम्हाला या स्पर्धेमधून निरोप घ्यावा लागेल यामध्ये मात्र शंका नाहीये. थँक्स दीपक फडके. अतिशय तुल्यबळ लढत झाली. दोनही ताकदवर संघ खऱ्या अर्थाने एका बाजूला स्टार ओव्हे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ होम